नमस्कार, मी स्वाती पदार्थ रेसिपीज मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते। हिवाळा आला की बाजारामध्ये भरपूर साऱ्या हिरव्या भाज्या यायला सुरुवात होते। हिरव्या भाज्या आपल्या आरोग्यासाठी किती लाभकारी आहेत ते तर तुम्हाला माहीतच आहे। त्याच हिरव्या भाजीमधील एक भाजी म्हणजे करडई। फक्त हिवाळ्यामध्येच येणारी ही करडई अतिशय चविष्ट आणि प्रोटीनने भरपूर असते। तर याच करडईची मोकळी भाजी जी तुम्ही टिफिनमध्ये देऊ शकता ती अगदी झटपट पद्धतीने कशी बनवायची आज मी तुम्हाला दाखवणार आहे। तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा। चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला पटकन सबस्क्राइब करा। भाजी बनवण्यासाठी आपल्याला सर्वप्रथम लागेल एक जुडी करडईची भाजी, जी मी व्यवस्थित अशी निवडून पाण्याने 2 ते 3 वेळा स्वच्छ अशी धुवून घेतलेली आहे। आपण पालक जशी चिरतो त्याचप्रमाणे आपल्याला ही करडई अगदी बारीक बारीक अशी कापून घ्यायची आहे। मी या पद्धतीने ही करडई चाकूच्या साहाय्याने व्यवस्थित अशी बारीक कट करून घेतलेली आहे, तुम्ही पाहू शकता। याच पद्धतीने आपण सर्व भाजी कट करून घेऊया। इथे ही माझी सर्व भाजी कापून तयार आहे। चला तर मग आपण करडईची भाजी बनवायला सुरुवात करू। भाजी बनवण्यासाठी आपल्याला एका कढईमध्ये 1.5 चमचा तेल व्यवस्थित असं गरम करून घ्यायचे। तेल इथे छान गरम झालेलं आहे, तुम्ही पाहू शकता। आता यामध्ये अर्धा बारीक चिरलेला कांदा आपल्याला यामध्ये घालायचा आहे। कांदा मध्यम आचेवर आपण हलकासा परतवून घेऊ। कांदा परतून झालेला आहे, तुम्ही पाहू शकता। आता आपल्याला यामध्ये 1 चमचाभर हिरवी मिरची आणि लसणाची पेस्ट घालायची आहे। ही पेस्ट देखील आपण लो फ्लेमवर छान परतवून घेऊ आणि यामध्ये काही बेसिक मसाले घालू। त्यामध्ये सर्वप्रथम अर्धा चमचा हळद, अर्धा चमचा लाल मिरची पावडर आणि चवीप्रमाणे मीठ मी यामध्ये घातलेलं आहे। मसाले हलकेसे परतवून घ्यायचेत। मसाले करपू नये याकरिता मी यामध्ये 2 चमचे पाणी घातलंय आणि पाणी घालून व्यवस्थित असे मसाले आपण भाजून घेऊया। इथे हे मसाले व्यवस्थित असे भाजून झालेले आहेत। आता आपण चिरून घेतलेली करडई थोडी थोडी करत यामध्ये घालूया। करडई आता जरी जास्त वाटत असली पण ती जशी जशी वाफेल तशी तशी ती कमी व्हायला लागते। थोडी थोडी करत सर्व करडई मी या तेलामध्ये घातलेली आहे आणि 4 ते 5 मिनिटे ही भाजी आपण व्यवस्थित अशी शिजवून घेऊ। करडईची भाजी शिजायला थोडासा जास्त वेळ लागतो, याकरिता भाजी हलकीशी शिजवून मग यामध्ये पाव वाटी भिजवलेली मुगाची डाळ घालायची। तुम्ही आवडीप्रमाणे यामध्ये कुठलीही डाळ घालू शकता। आता ही डाळ आपण भाजीमध्ये व्यवस्थित अशी मिक्स करून घेऊया आणि झाकण लावून मध्यम आचेवरती व्यवस्थित अशी ही भाजी आपण वाफवून घेऊ। 10 ते 12 मिनिटांनंतर इथे आपली व्यवस्थित अशी भाजी शिजवून तयार आहे, तुम्ही पाहू शकता। अगदी सुंदर अशी भाजी आपली बनवून तयार आहे। ही भाजी चवीला अगदी भन्नाट लागते, तुम्ही याला टिफिनमध्ये देखील देऊ शकता। तर या अगदी सोप्या पद्धतीने तुम्ही करडईची भाजी एकदा नक्कीच ट्राय करून बघा आणि कशी झाली कमेंट बॉक्सद्वारे आम्हाला कळवा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, तुमच्या फ्रेंड्स आणि फॅमिलीसोबत देखील शेअर करा। चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला पटकन सबस्क्राइब करा। लवकरच भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत।